हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. तर मित्रांनो, आता इथे कृष्णा जी आहे ती आता रडत बसलेली आहे. तिला कळत नसतं की एवढी सगळी काळजी घेऊनसुद्धा तिच्याकडनं तो चेक कसं काय गहाळ झाला, त्याचाच ती विचार करत असते. तर ज्यावेळी तिने तो चेक ठेवला होता त्यावेळी ती आठवते आहे की तिने व्यवस्थित अगदी लक्ष देऊन तो चेक लॉकरमध्येच ठेवला होता. तर आता तिचा त्याच गोष्टीचा विचार चालला असतो की काय झाले नक्की, चेक कुठे गहाळ झाला आहे, मला कळत का नाही आहे, कारण मी पूर्ण जबाबदारीने तो चेक लॉकरमध्ये ठेवला होता. तर त्याचवेळी आता इथे ज्यावेळी कृष्णा रडत असते त्याचवेळी आता इथे ही जी बाळजाबाई आणि अढळराव आणि दुष्यंत हे तिघेही जण कृष्णाच्या रूममध्ये येतात आणि कृष्णाला म्हणू लागतात की पोरी रडू नको. हे बघ, आम्हाला माहिती आहे की तू हे सगळं मुद्दाम नाही करत आहेस. हे बघ, मला माहीत आहे की तू सगळं काही काम लक्षपूर्वक करते आहेस, पण हे बघ आता जरा लक्ष ठेवायला हवं. तर त्यावेळी आता दुष्यंत जो आहे तो बोलतो की माझी कृष्णा जी आहे ना ती लक्ष देऊनच काम करते बरं का. तर त्यावेळी आता इथे तो बोलू लागतो की ही पूजीच ना मध्ये मध्ये अडथळा आणते आणि मला खात्री आहे की हे सगळं ना तिनेच केलं असावं. तर त्यावेळी आता दुष्यंत आणि अढळराव दोघेही जण म्हणतात की हो, मलाही कुठेतरी वाटतं की हे सगळं कारस्थान ना पूजाचंच आहे. तर त्यावेळी आता इथे अढळराव जे आहे ते बोलतात की हे बघ कृष्णा, मला ना असं वाटतं की तू जास्त सावध राहिलं पाहिजेस. हे बघ, आता त्या पोरीने तुझ्याकडनं 4 चुका घडवल्या आहेत. आता 5वी चूक घडल्यानंतर ती पोरगी काय करेल ना त्याचा भरोसा नाही. याआधी ही तुझ्या जीवावर उठली होती आणि आता तर तिला फक्त कारण आहे. आता गुरुजींनीही भाकीत केलं आहे की 5 चुका झाल्यानंतर कुणाचा तरी या घरामध्ये जीव जाईल आणि शेवटी या पूजाने जर तुझाच जीव घेण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळी आता इथे ही जी कृष्णा आहे ना ती बोलते की हे बा आबा, असं काही होणार नाही, मी खूप सावध राहील. आता इथून पुढे आपल्या सगळ्यांना सावध राहायचं आहे आणि ती जे काही करते आहे ना तिच्यावरती बारीक नजर ठेवायची आहे. तर त्याचवेळी आता इथे ही जी कृष्णा आहे ना ती बोलू लागते की मला खात्री आहे हे सगळं पूजानेच केलं आहे. तर अढळराव आणि इकडे बाळजाबाई देखील बोलतात की हो कृष्णा, आम्हालाही खात्री आहे, पण आपल्याला त्यासाठी काही पुरावा हवा आहे आणि पुराव्यासाठी काहीतरी आपल्याला करावं लागेल. तर तेवढ्यातच आता ही जी कृष्णा आहे ना ती बोलते की आबा, पुरावा माझ्याकडे आहे, त्याचा थोडा का होईना पुरावा माझ्याकडे आहे, पण आपण त्याने असं लगेच सिद्ध करू शकत नाही आणि लगेच त्यांच्याशी बोलू शकत नाही. तर त्यावेळी आता इथे आबा जे आहेत ते बोलतात की कृष्णा, काय आहे तुझ्याकडे असा पुरावा ज्याने आपण हे सिद्ध करू शकतो की हे सगळं पूजानेच केलं आहे. तर त्यावेळी आता कृष्णा जी आहे ती म्हणू लागते की हे सगळं ना पूजाने एकटीनेच नाही केले, तर या सगळ्यात समर भाऊजींचा देखील हात आहे. तर त्यावेळी बाळजाबाई, दुष्यंत आणि अढळराव हे तिघेही जण कृष्णाला विचारू लागतात की कृष्णा, तू कशी काय म्हणते आहेस की या सगळ्यात समोरचा हात आहे. तर त्यावेळी आता कृष्णा बोलते की हे पहा. आता कृष्णा लगेचच खिडकीकडे जाते आणि आबांना दाखवते की आबा हा पहा, हा शर्ट जो आहे ना या शर्टचा तुकडा तो समर भाऊजींच्या ड्रेसचा आहे आणि काल त्यांनी तो घातला होता. आबा, मी या इथे इथे बेडच्या कोपऱ्यावरतीच या लॉकरची चावी ठेवली होती रात्री झोपताना आणि मला वाटतं की कदाचित समर भाऊजीनेच ती चावी घेण्याचा प्रयत्न केला आहे, या शर्टच्या तुकड्यावरून हे दिसून येत आहे. तर त्यावेळी आता यांचा डाऊट क्लिअर झालेला आहे. तर त्यावेळी आता बाळजाबाई आणि दुष्यंत दोघेही जण बोलतात की सगळं काही करून फक्त साळसूदपणाचा आव आणतात, जसं की त्यांनी काही केलंच नाही आहेत. ओरडून ओरडून सांगतात की आम्ही काही केलं नाही आहे, काय म्हणावं या पोरांना. तर आता इथे हा जो अढळराव जो आहे तो बोलतो की हो, ही पूजा ना खूप हे झालेली मुलगी आहे आणि समर समर देखील तिच्यामध्ये सामील झाला आहे. काय करावं आता या मुलांना, दोघेही खूप वाया गेले आहेत, असं दुष्यंत म्हणत असतो. दुष्यंत म्हणतो की हे बघ कृष्णा, आता असं गाफील राहून चालणार नाही, आत्ताची आता त्यांना जाब विचारलाच पाहिजे. आता तर आपल्याकडे पुरावा देखील आहे. तर त्यावेळी आता इथे कृष्णा जी आहे ती आबांना म्हणते की नाही आबा, आपण असं नाही करू शकत.
जर आपण असं केलं तर आपल्याला त्यांना रंगेहात पकडता येणार नाही. तर त्यावेळी आता इथे कृष्णा जी आहे ती आबांना सांगते की आबा, ज्यावेळी त्यांना माझ्या हातून 5वी चूक घडवायची असेल त्याच वेळी आपल्याला त्यांना रंगेहात पकडायचं आहे. तर त्यावेळी आता आबा जे आहे ते बोलतात की हे बघ कृष्णा, तोपर्यंत पाणी आपल्या गळ्यापर्यंत येईल. हे खूप मुरलेले आहेत आणि काय करतील त्याचाही भरोसा नाही. त्यामुळे मी सांगतोय की आत्ताची आत्ता त्यांना धडा शिकवायला हवा. तर त्यावेळी आता बाळजावेळी बोलते की हो हो कृष्णा, हे अगदी बरोबर बोलत आहेत. हे बघ, ही पूजा जी आहे ती कोणत्याही थराला जाऊ शकते आणि कुठलाही विचार करू शकते. ती कोणाच्या जीवाशी खेळेल हेही सांगता येत नाही. तर आता आढळराव बोलतात की कृष्णा, तुला माहीतच आहे की मागच्या वेळी देखील तिने तुला मारण्याचा प्रयत्न केला होता आणि यावेळी तर मला आता असं वाटायला लागलंय ह्या सगळ्या वागण्यावरून तर त्या गुरुजींचं जे काही भाकीत होते ना ते देखील खोटंच आहे. असं कुठेतरी वाटते की त्या गुरुजींनी नक्कीच काही तरी पैसे वगैरे घेऊन हे भाकीत इथे केलं आहे. तर त्यावेळी आता इथे या सगळ्याचा विचार ना दुष्यंत आणि कृष्णा करतात. तर कुठेतरी आता त्या दोघांनाही आता समरवरती डाऊट येऊ लागतो. कारण समर जर या सगळ्यात शामील आहे म्हटल्यानंतर काहीही होऊ शकतं असं आता इथे दुष्यंतला आणि या कृष्णाला वाटू लागतं. तर त्यानंतर आता इथे कृष्णा बोलते की आबा, ही आता सध्या त्यांना बोलण्याची वेळ नाही आहे. कारण जर आपण आता त्यांना बोलायला गेलो तर आपल्या हातात काहीच पुरावा नाही आहे. हा फक्त शर्टचा तुकडा आहे, याने काहीच सिद्ध होत नाही. पण आपल्याला कळून चुकलं आहे. आपल्याला ही जी काही शर्टच्या तुकड्याची खूण जी देवाने दिली आहे ना, ते फक्त हे करण्यासाठी की हे सगळं ना त्या दोघांनी मिळून केलं आहे आणि आता इथून पुढे जपून राहायला हवं. तर आता इथे ही जी कृष्णा आहे ती बोलते की आता ना काय करायचं आहे आणि काय नाही हे मी ठरवते आहे. तर त्यावेळी आता दुष्यंत बोलतो की हो कृष्णा, आणि मला पूर्ण खात्री आहे की तुला जे हवं तेच तू करशील. तर आता इथे दुष्यंत आणि बाकी सगळेजण आता रूममधून बाहेर पडतात. कृष्णा एकटीच त्या रूममध्ये बसलेली असते. तर आता इकडे ही पूजा जी आहे ती तिच्या आईकडे आलेली आहे. तिच्या आईकडे आल्यानंतर तिला प्रचंड आनंद होत असतो आणि त्यावेळी ती तिला आल्या आल्याच कृष्णाबद्दलचं कटकारस्थान सांगू लागते की कशा पद्धतीने ती तो निधीचा चेक तिने गायब केला आणि त्यानंतर तिला कशी माझी माफी मागायला लावली हे सगळं ती आईला करून दाखवत असते. तर आता इकडे ही जी आई आहे ना ती बोलू लागते की पूजे, हे बघ, मला ना त्या कृष्णेचा चेहरा पाहायचा होता बघ, कसा झाला असेल ना तिचा चेहरा. तर त्यावेळी आता पूजी बोलते की अगं आई, ज्यावेळी मी तिची माफी मागायला सांगितलं ना तिला, तर त्यावेळी तिचा चेहरा एकदा इतका भारी झाला होता ना, त्यावेळेस तू पाहायला हवी होतीस तिथे. थांब मी तुला तिची ॲक्टिंगच करून दाखवते. असं म्हणत आता इथे पूजा जी आहे ती सांगू लागते की कृष्णाने कशा पद्धतीने तिची माफी मागितली आणि आता ती हसत असते. तिला प्रचंड आनंद झालेला असतो की कृष्णाने तिची माफी मागितली आहे आणि तेही कशा पद्धतीने, कान पकडून. तर त्याचवेळी आता इथे या पूजाची दुसरी सख्खी बहीण येते आणि बोलू लागते की काय गं, कृष्णाला एवढा त्रास देऊन तुझं पोट भरलं नाही का अजून? आता किती त्रास देणार आहेस तू आणखी तिला? तर त्यावेळी आता ही जी पूजेची आई आहे ना ती बोलू लागते की काय गं, तुझं काय आहे इथे? सख्या बहिणीला साथ देऊन तुला त्या कृष्णाची पडली आहे. तिच्यावरती पूजा हसू नाही तर काही करू, तुला काय करायचं आहे गं? हे बघ, आधीच तुझा घटस्फोट होत आलेला आहे. तुझ्या नवऱ्याने घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे. ते बघ जरा, तिकडे जायचे की कायमचं इथेच राहायचंय. जास्त विचार करू नकोस. ज्या त्या गोष्टीचा जास्त विचार करते आणि ज्या गोष्टीचा करायला हवा त्या गोष्टीचा करत नाही. का आयुष्यभर या घरात राहायचं आहे का? तर आता असं बोलल्यानंतर ती जी काही दुसरी मुलगी आहे ना ती आतमध्ये निघून जाते आणि त्यानंतर इकडे पूजा बोलू लागते की आई, तिचा चेहरा ना खरंच बघण्यालायक झाला होता बरं का, ज्यावेळी तिला माझी माफी मागायला सांगितली होती. तर त्यावेळी आता समरने खूप साथ दिली. समर म्हटला की हे पहा, आत्ताची आता सगळ्यांनी इथे थांबा आणि आता माफी मागतानाचे चेहरे मला तुमचे पाहायचे आहेत की कसे वाटतात. कारण दरवेळी माझ्याकडनं चूक घडल्यानंतर तुम्ही सगळेजण
सगळेजणं मला माफी मागायला सांगतात आणि आता मला पाहायचं आहे की कृष्णा माझी माफी कशी मागते आहे. तर आता इथे समरने आणि पूजाने कृष्णाकडून माफी तर मागून घेतलीच आहे आणि त्यानंतर त्या गोष्टीचा त्यांना आनंदही तेवढाच झालेला असतो. तर आता आई पुढे विचारते की पूजा, आता पुढे काय? पुढे काय करणार आहेस तू अजून? तर त्यावेळी आता पूजा बोलते की आता पुढे खूप मोठा प्लॅन आहे आई आणि तो प्लॅन मी आता एक्झिक्यूट करणार आहे, जेणेकरून 5वी चूकही त्या कृष्णाच्या हातून घडावी. तर आता इकडे कृष्णा जी आहे ती फोनवरती बोलत असते आणि फोनवरती ती साहेबांना म्हणत असते की साहेब, तेवढ्या निधीच्या चेकचं पाहता का? मला तो चेक जो आहे तो सापडत नाही आहे, तो माझ्याकडनं गहाळ झाला आहे. पण कृपया करून तेवढा मला व्यवस्थित दुसरा द्याल का? त्याच्यावरती रक्कम वगैरे टाकून आणि सह्या वगैरे करून. तर त्यावेळी आता ते बोलतात की ठीक आहे मॅडम, तुम्ही काळजी करू नका, मी बघतो त्या चेकचं काय करायचं आहे. तेवढ्या तिथे दुष्यंत येतो. दुष्यंत आल्यानंतर इथे तिला विचारू लागतं की काय झालं, तू अशी का थांबली आहेस? तर त्यावेळी आता ही जी कृष्णा आहे ना ती दुष्यंतला सांगू लागते की दुष्यंत, माझ्याकडनं तो जो चेक गहाळ झाला आहे ना, तोच मिळवण्याचा पुन्हा प्रयत्न चालू होता आणि आता तो प्रयत्न बहुतेक सफलही होईल. मला साहेबांनी सांगितलं आहे की तो चेक जो आहे ना तो मी तुम्हाला पुन्हा देऊ शकतो, त्याच्यावरती रक्कम टाकून आणि त्यावरती सही करून. हे ऐकून आता दुष्यंतला आनंद होतो. दुष्यंत बोलतो की माझी बायको जे काही करेल ना ते योग्यच असतं. तर त्यावेळी आता दुष्यंत जो आहे तो आता कृष्णाचं कौतुक करू लागतो आणि त्याचनंतर आता इथे तो कृष्णाच्या जवळजवळ जाऊ लागतो आणि आता जवळ गेल्यानंतर इथे कृष्णा जी आहे ती बोलू लागते की अहो दुष्यंत सरकार, तुम्ही काय करतायत? हे पहा, तुम्ही मागे व्हा. तर आता दुष्यंत बोलतो की नाही, मला माझ्या बायकोला प्रेमही करायचं आहे ना, असं म्हणत तो तिला लगेचच मिठी मारतो आणि त्यानंतर दोघेही एकमेकांना मिठी मारतात. इकडे आता ही पूजा पूजा मैनावतीकडे जायचं ठरवत आहे. इकडे मैनावती तिच्या मुलाला आणि तिच्या नवऱ्याला हेच सांगत असते की हे सगळं ना त्या पूजेचंच कटकारस्थान आहे. मला माहीत आहे या सगळ्या मागे त्या पूजाचाच हात आहे ते. तर आता मैनावती हे सगळं सांगत असतानाच तिथे पूजा येते. पूजाने ऐकलं आहे की इथे सुद्धा तिचंच नाव घेतलं जात आहे. तर मैनावतीला कळत नसतं की पूजा एवढं बेचूकपणे हे सगळं कसं काय करत आहे. कारण एकदाही तिची चूक कुणाच्या नजरेस पडली नाही किंवा पकडलीही गेली नाही असं मैनावतीला वाटत असतं. तर त्याचमुळे त्यांचं डिस्कशन चाललेलं असतं. तर आता इथे पूजा जी आहे ती बोलते की त्यासाठी ना थोडासा डोक्याचा वापर केला पाहिजे. तर आता इथे ती बोलत असते. तिला कळलं आहे की मैनावती तिच्याबद्दलच बोलत होती. तर आता मैनावती शॉक होते आणि ती तिला विचारू लागते की तुम्ही दोघे इथे? तर आता पूजा जी आहे ती बोलते की काय करणार ना, आम्हालाही आमच्या माणसांची गरज पडली म्हणून म्हटलं एकदा बोलून पाहावं. तर आता पूजा सांगू लागते की हो, तुमचा जो काही शक आहे ना तो सगळा डाऊट खरा आहे. या सगळ्यामागे माझाच हात आहे आणि ही सगळी कटकारस्थानं मीच घडवून आणली आहे आणि तीही त्या कृष्णाच्या हातून 5 चुका घडवण्यासाठी. तर त्यावेळी आता मैनावती इथे या पूजाचं बोलणं ऐकत असते. पण तिला कळत नसतं की ही पूजा आपल्या रूममध्ये कशासाठी आली आहे आणि हे सगळं आपल्याला का सांगत आहे. तर त्यावेळी पूजा बोलते की हे पहा, मला ना आता माझ्या मित्राची गरज आहे. खरं तर शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो, बरोबर ना? म्हणजे हे पहा, कृष्णा माझे शत्रू आहे आणि तुमचीही कदाचित. मग आपण दोघांनी मिळून आता त्या कृष्णाला चांगलाच धडा शिकवायचा. आपण मित्र बनून आपण दोघं एक होऊन त्या कृष्णाला चांगलाच धडा शिकवायचा, असं इथे ही पूजा म्हणत असते. आणि त्यावेळी मैनावती आणि मैनावतीचा मुलगा या गोष्टीचा विचार करत असतात. पूजा बोलते की हे पहा, आत्ताच वेळ आली आहे की आपण सगळ्यांनी मिळून एकत्र यायचं आणि त्या कृष्णाला चांगलाच धडा शिकवायचा. तर आता इथे समोर बोलतो, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला आयुष्यभर असंच दुसऱ्यांच्या तुकड्याखाली जगायचं आहे की कधीतरी
स्वतःचाही विचार करायचा आहे. हे पहा, आत्ता या घराची सत्ता फक्त त्या कृष्णाच्या आणि दुष्यंतच्या हातात आहे आणि आता आपल्याला असं काही करायला हवं जेणेकरून ती सत्ता आपल्या हातात येईल आणि त्यानंतर आपल्यावरही थोडासा हक्क आपल्याला या घरावरती गाजवता येईल. त्यामुळेच म्हटलं की लवकरच या गोष्टीचा विचार करा. तर त्यावेळी आता इथे मैनावती आणि मैनावतीचा मुलगा आता विचार करू लागतो की काय करायचं आणि काय नाही. खरंच पूजा आणि ह्या समोरच्या प्लॅनमध्ये सामील व्हायचं की नाही, हा प्लॅन त्यांचा सुरू होतो. तर त्याच वेळी आता इकडे अढळराव इथे बाळजाबाईकडे आले आहेत आणि बाळजाबाईला म्हणत असतात की काय आहे ना बाळजाबाई, मी जरा आज अनुसयाकडून जाऊन येतो. ते काय आहे ना, माझं कर्तव्य आहे ना त्यांच्याकडे जाऊन येणं, त्यांना भेटणं. तर त्यावेळी आता इथे ही बाळजाबाई जी आहे ती बोलू लागते की ठीक आहे ना, तुम्ही या, जाऊन भेटून या. तर त्याच वेळी आता इथे दुष्यंत जो आहे तो बसलेला असतो आणि आता अढळराव जे आहे ते दुष्यंतकडे जातात आणि दुष्यंतला सांगू लागतात की दुष्यंत, मी ना आज अनुसयाला भेटायला चाललो आहे. तर त्यावेळी दुष्यंत जो आहे तो बोलतो की ठीक आहे आबा, तुम्ही जा, तुम्ही भेटून या. तर आता इकडे कृष्णा जी आहे ती नाश्त्याची तयारी करत असते. तर आता ती आवरत असतानाच ती आबांकडे येते आणि आबांचं बोलणं ऐकते की आबा अनुसया आईला भेटण्यासाठी चाललेले आहेत. तर त्याच वेळी आता इथे कृष्णाचा फोन वाजतो. कृष्णाचा फोन वाजल्यानंतर तो हॉस्पिटलमधून असतो. तर त्यावेळी आता कृष्णा फोनवरती बोलत असते आणि फोनवरती बोलत असताना कृष्णाचे एक्सप्रेशन चेंज होतात. अगदी धक्क्यात कृष्णा बोलते की काय आणि हे सगळं कसं काय घडलं. तर त्यावेळी आता इथे दुष्यंत आणि आबा दोघेही जण कृष्णाकडे पाहू लागतात आणि कृष्णाला विचारू लागतात की कृष्णा, असं काय झालं आहे की तू एवढी चिडली आहेस आणि एवढी इमोशनल झाली आहेस. तर त्यावेळी आता दुष्यंत आणि इथे आबा जे आहे ते कृष्णाला विचारू लागतात. कृष्णा आता सांगणार असते. कृष्णा म्हणते की आबा, ते काय आहे ना, अनुसया आईने तिथेच फाशी घेतली आहे. तर त्यावेळी आता हे ऐकताच आता अढळरावांना खूप मोठा धक्का बसलेला आहे. आता काहीही केलं तरी ती त्यांची बायको होती आणि आजच अढळराव जे आहेत ते तिला भेटण्यासाठी जाणार होते. पण त्याआधीच अनुसयाने फाशी वगैरे घेतली आहे. तर आता इकडे या कृष्णाच्या डोळ्यात अश्रू वगैरे असतात. तिला ना खरं तर या सगळ्याची जाणीव नव्हती की बेड्याच्या भरात अनुसया आई असं काही करतील. तर आता हे ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का अढळरावांना बसलेला आहे. अढळराव चाललेले असतात पण आता ते जागेवरच बसले आहेत. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते की अनुसयाने असं का केलं, तिने फाशी वगैरे का घेतली, आता असा विचार इथे ती करू लागते. आणि त्यावेळी आता दुष्यंत जो आहे तो बोलतो की आबा, सावरास होता. हे पहा, वेड्याच्या भरात कदाचित त्यांनी हे सगळं केलं असावं. आबा, तुम्ही नका काळजी करू. हे पहा, एवढं टेन्शन घेऊ नका. तर आता बाळजाबाई आणि दुष्यंत आबांना काळजी करू नका सांगत असतात. तेवढ्या तिथे समोर येतो आणि समोर आल्यानंतर तो आबांना विचारू लागतो की आबा, काय झालं आहे, तुम्ही एवढे टेन्शनमध्ये का दिसत आहात, काही प्रॉब्लेम आहे का. आबांना तो विचारू लागतो. पण आता आबांकडे काही शब्द नसतात कारण समर जो आहे तो तिचा मुलगा असतो आणि त्याचनंतर आबा जे आहेत ते समरकडे पाहतात. समरने आबांचा हात पकडलेला आहे आणि आता आबा जे आहे ते त्याच्या हातावरती हात ठेवतात आणि आता इथे त्याच्या गालावरती हात ठेवून ते काहीच बोलत नसतात. खरं तर तेवढ्यातच दुष्यंत जो आहे तो बोलू लागतो की समर, तू हे बघ, स्वतःला सावर. पण आपल्या अनुसया आईने फाशी घेतली आहे, त्या आता या जगात नाही राहिल्या. तर त्यावेळी असं ऐकल्यानंतर समर अशी ॲक्टिंग करतो जशी की त्याला त्याच्या आईची खूप काळजी होती. आबांच्या समोर तो असा हे करतो, असा आव आणतो की त्याला आईच्या गेल्याबद्दल खूप वाईट वाटतं. तर त्याचवेळी आता इथे हा दुष्यंत जो आहे तो समरला तिथून घेऊन जातो आणि समर जो आहे तो बोलतो की आबा, मला एकदा आईला भेटायचं आहे, मला एकदा आईला पाहायचं आहे. तर इथे पूजा अशी ॲक्टिंग करते जसं की समरला खूप दुःख झालं आहे आणि ही त्याला सावरते आहे. तर त्यावेळी आता इथे दुष्यंत जो आहे तो बोलतो की समर, चल, तू माझ्याबरोबर चल. असं म्हणत आता दुष्यंत आणि पूजा दोघेही जर समरला आता तिकडे घेऊन जातात. खरं तर समरला त्याच्या आईला भेटायचं असतं म्हणून. आणि त्याचनंतर आता इकडे इकडे ही बाळजाबाई जी आहे ती अढळरावांना बोलत असते की तुम्ही शांत व्हा, आपल्यालाही तिकडे जायला हवं.
तर आता कृष्णा रडत असते. तिलाही या सगळ्याचं खूप वाईट वाटत असतं, पण तरी देखील आता सगळ्यांनी कणखर व्हायलाच हवं. म्हणून आता तीही बोलते की हो आबा चला, आपल्यालाही निघायला हवं. तर आता आबा जे आहे ते स्वतःला सावरतात, पाणी वगैरे पितात आणि त्यानंतर आता तिकडे जाण्यासाठी निघतात. तर मित्रांनो, आता पुढील भागात हा मैनावतीचा मुलगा पूजाच्या आणि समोरच्या सांगण्यावरून इकडे दुष्यंतकडे आलेला आहे आणि दुष्यंतला म्हणत आहे की दादा, मला कुठलंही काम दे, पण मला काम दे. तर त्यावेळी आता इथे हा जो दुष्यंत आहे तो त्याला बोलू लागतो की हे बघ, गोडाऊनमध्ये काम आहे, गोण्या उचलायचं आणि गोण्या चेक करायच्या, समजलं तुला? तर ते काम करशील तू? तर त्यावेळी आता तो बोलतो की ठीक आहे, मी हे कामही करायला तयार आहे. तर त्यानंतर आता इथे पूजा या माणसाला म्हणजेच मैनावतीच्या मुलाला विचारत असते की आपल्या प्लॅननुसार झाला आहे का? तर त्यावेळी आता हा जो मुलगा आहे ना तो बोलतो की हो, अगदी तुम्ही सांगितलं आहे तसाच झाला आहे. दुष्यंतने मला कामावर ठेवलं आहे आणि तेही गोडाऊनमध्ये. म्हणजे आता सगळं काही आपल्या मनाप्रमाणे होईल, असं समर आणि पूजा दोघेही जण विचार करू लागतात. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो आहे. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.